काल दुपारी अहमदाबाद येथे मोठा विमान अपघात झाला आणि ह्या अपघातामध्ये अनेक निष्पाप जणांचे बळी गेले। त्याच्यामध्ये एक डोंबिवलीतील राहणारी रोशनी सोनघरे हिचा देखील समावेश होता। ही बातमी जशी त्यांच्या घरच्यांना कळली तशी ह्या डोंबिवलीमध्ये एक शोककाळ पसरली आहे आणि आपण आता बघू शकता आपण डोंबिवलीतील तिच्या निवासस्थानी आहोत। हीच ती इमारत आहे। हिच्यामध्ये काही वर्षापासून रोशनी सोनघरे ही आपल्या आई-वडील आणि भावाबरोबर या कुटुंबाबरोबर राहत आहे आणि परवा दिवशी घरच्यांना सांगितलं आणि ती अहमदाबाद येथे ह्याच कामासाठी गेली। ती या क्षेत्रामध्ये क्रू म्हणून या डिपार्टमेंटमध्ये काम करायची आणि तिची लहानपणापासून त्याची इच्छा होती की मला क्रू म्हणून काम करायचं आहे आणि घरची जरी परिस्थिती बिकटाची असेल तरीसुद्धा रोशनीने चिकाटी ही सोडली नाही आहे आणि शिक्षण घेऊन शेवटी तिला जे करायचं होतं ते तिने केलं आणि क्रू म्हणून या डिपार्टमेंटमध्ये ती कामाला लागली आणि कार्यरत झाली। आता तिच्या मामाने आपल्याला माहिती अशी दिलेली आहे की ती फार जिद्दी होती। तिला जे करायचं ती करायची आणि आमच्याबरोबर आमच्या हातावर खांद्यावरती खेळलेली आहे। तिला आम्ही लहानाचं मोठं केलेलं आहे आणि खूप स्वभावाने चांगली होती ती आणि असा हा तिचा मनमळावपणा जो होता तो आता लोकांच्या लक्षात येतोय, लोकांच्या मनात येतोय आणि परिसरातील देखील नागरिक झाले तर हेच सांगतात की खूप चांगली मुलगी होती ती आणि हे जे झाले ते चुकीचं झालं। ही बातमी जशी कळाली तसे तिचे कुटुंबातील काही जण अहमदाबाद इथे रवाना झालेले आहेत तिचा पार्थिव आणण्यासाठी। अजून काही आले नाहीत परंतु पार्थिव कधी येणार ह्याची काही माहिती अजून मिळालेली नाही आहे। परंतु ही डोंबिवलीची रहिवासी होती। डोंबिवलीमध्ये आता ती शोककळा पसरलेली आहे। सर्व डोंबिवली ही थांबलेली आहे। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।